नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भक्ती कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा कोणत्या 4 वस्तू आहेत ज्या तुम्ही होळीच्या अगोदर घरी आणल्या की दारिद्र्य संपते, याचबरोबर वास्तू समस्या सुद्धा संपतील आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल. तर कोणत्या आहेत त्या 4 वस्तू हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर आपला भक्ती कॉर्नर हा चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मंडळी, महाशिवरात्री संपल्यानंतर होळीची तयारी सुरू होते. राज्यासह देशभरात धुलवडीचा उत्साह धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. अनेक ठिकाणी पारंपरिकपणे धुलिवंदन साजरी करण्यात येते. तर यंदा होलिका दहन हे 24 मार्चला होणार आहे आणि 25 मार्चला धुलिवंदन साजरे करण्यात येणार आहे. होळीला शिमगा असे देखील म्हटले जाते. तर होळीच्या दिवशी अपप्रवृत्तींना नष्ट करून त्याच्यावर विजय मिळवण्याचा उत्साह साजरा करण्याचा हा सण आहे. खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे. वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या घरी आणणे फलदायी असते. त्यामुळे होळीपूर्वी या वस्तू घरी आणल्या पाहिजेत. होलाष्टक आणि होळी दरम्यान तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. तर होलाष्टक 17 ते 24 मार्च दरम्यान आहे. या वस्तू घरात आणल्याने माता लक्ष्मीची कृपा राहून वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते. चला तर आता पाहूयात या 4 गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपण होळीच्या अगोदर आपल्या घरी आणायच्या आहेत, म्हणजे सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते. चला तर मंडळी, जाणून घेऊयात पहिली वस्तू कोणती आहे ते जी तुम्ही घरी आणली पाहिजे. तर ती पहिली वस्तू आहे तोरण. तर हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दरवाजावर आंब्याचे तोरण लावले जाते. आंब्याच्या पानांचे, झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. तोरण लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. दारात तोरण लावल्याने घरात माता लक्ष्मीचे आगमनही होते. त्यामुळे होलाष्टकापासून म्हणजेच 17 मार्च पासून ते शिमग्यापर्यंत म्हणजे 24 मार्च पर्यंत दरवाजावरती तोरण लावावे. आता पाहूयात दुसरी कोणती वस्तू आहे जी तुम्ही घरी आणली पाहिजे. तर दुसरी वस्तू आहे बांबूचे रोप. वास्तुशास्त्रात बांबूचे रोप हे सकारात्मक ऊर्जेचा उत्तम स्रोत मानले जाते. होळीपूर्वी घरामध्ये बांबूचे रोप आणावे. यामुळे सर्व नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी वाढते आणि याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा घरामध्ये नांदते. तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे चांदीचे नाणे. तर होळीची खरेदी करत असताना चांदीचे नाणे नक्की विकत घ्या. चांदीच्या नाण्याची पूजा करून लाल किंवा पिवळ्या कापडात ते बांधून तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहते. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास्तव्य करते. त्यामुळे चांदीचे नाणे सुद्धा तुम्ही अवश्य घ्या. चौथी आणि शेवटची जी वस्तू आहे ते म्हणजे कासव. वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात कासव पवित्र मानले जाते आणि धातू शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही होळीच्या दिवशी घरासाठी धातूपासून बनवलेले कासवही आणू शकता. धातूचे कासव घरी आणून तुम्ही ते पूजेच्या ठिकाणी ठेवा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. चला तर आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे होळीच्या आधी तुम्ही कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजेत ज्याच्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहते, दारिद्र्य दूर होते आणि वास्तू समस्याही संपतात. तर होळीपूर्वी तुम्ही यांच्यातील जे तुम्हाला शक्य होईल त्या वस्तूमधील कोणतीही एखादी वस्तू घरामध्ये आणू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटू अशाच एक छान व्हिडिओ बरोबर. धन्यवाद.